उत्तर प्रदेशात एका गावाबाहेर दोन दलित मुलींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली। डॉक्टरांच्या पॅनेलने मृतदेहाचं शवविच्छेदन केलं असता या आत्महत्या असाव्यात असे संकेत दिले आहेत। यापैकी एका मुलीच्या वडिलांनी हा अहवाल खोटा आणि बनावट असल्याचा आरोप केला। त्यांच्या शरीरावर जखमेच्या खुणा होत्या, त्याचा उल्लेख अहवालात नाही असं देखील त्यांनी म्हटलं आहे। उत्तर प्रदेशातल्या फतेहगडमधल्या एका गावाबाहेर दोन दलित मुलींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडले होते, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली। या घटनेच्या एका दिवसानंतर बुधवारी डॉक्टरांच्या एका पॅनलने या दोन्ही मुलींचा मृत्यू आत्महत्या असल्याची घोषणा केली। त्यांचा मृत्यू गळफास लागणे झाला असं पॅनलनं सांगितलं आहे। पोलिसांनी मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार 15 आणि 18 वर्षांच्या दलित मुली 26 ऑगस्टला रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास जन्माष्टमीच्या निमित्ताने मंदिरात जाण्यासाठी घराबाहेर पडल्या। त्या घरी परतल्या नाहीत। या दोन्ही मुली भगवतीपूर गावातल्या रहिवासी आहेत। मंगळवारी सकाळी कायमगंज पोलीस स्टेशन हद्दीतल्या एका गावाबाहेर मुलींचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले। दोन्ही मुली एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी होत्या आणि त्या एकाच परिसरात राहत होत्या। दोघींचे मृतदेह ओढणीला लटकलेले होते, ते एकमेकांना बांधलेले होते। पोलीस या प्रकरणात सखोल तपास करत आहेत। जिल्हा मुख्य वैद्यकीय अधिकारी अवनींद्र सिंह यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं की डॉक्टरांच्या एका पॅनेलने शवविच्छेदन केले। मुलींचा मृत्यू गळफास लागण्याने झाला आहे। मृतदेहांना बाहेरून कोणत्याही जखमेच्या खुणा नाहीत। अतिप्रसंगाची शक्यता पडताळण्यासाठी डॉक्टरांनी योनी मार्गातल्या द्राव्याचं स्लाइड्स प्रयोगशाळेत पाठवले आहेत। या प्रक्रियेची व्हिडिओग्राफी करण्यात आली आहे। शवविच्छेदन अहवालातील निष्कर्ष आणि प्रकरणाचा प्रारंभिक तपास या दोन्ही गोष्टी जुळतात असं पोलिसांनी सांगितलं। जिल्हा पोलीस अधीक्षक आलोक प्रियदर्शी यांनी सांगितलं की पोलीस तपासातले निष्कर्ष शवविच्छेदन अहवालाशी जुळत आहेत। मुलींनी आत्महत्या केली आहे की मृतदेह जखमेच्या कोणत्याही खुणा नव्हत्या। त्या मुलींनी हे पाऊल का उचललं त्याचा तपास पोलीस पथक करत आहे।